नमस्कार मित्रांनो, मी रेशम मित्र नवनाथ कुटे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आता आपला पहिला मोल्ड उठलेला आहे आणि आपण साधारणतः विजेता वेट केअर मारून एक अर्धा पाऊण तास झालेला आहे। आता आपण यांना फीडिंग देणार आहोत। त्यासाठी आपण कशा पद्धतीनं नेटचा वापर करणार आहोत जेणेकरून आपल्याला बेड शिफ्ट करण्यास मदत होईल। आपण हे बघू शकता की आपण अशा पद्धतीनं नेट ब्ल्यू नेट याच्यावरती अंथरलेले आहे आणि यानंतर आपण याच्यावरती साधारणतः फीडिंग देणार आहोत। हे बघू शकता, ह्या ट्रे मध्ये आपण नेट अंथरून त्याच्यावरती फीडिंग दिलेली आहे। आता ज्या आळ्या स्ट्रॉंग असतील, ज्या चांगल्या आळ्या असतील त्या सर्व नेट वरती येतील आणि ज्या कमजोर आळ्या असतील त्या आळ्या खाली शिल्लक राहतील। तुम्ही बघू शकता नेट अंथरल्यानंतर आळ्या हळूहळू नेट वरती यायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने आपण नेट अंथरून आपण पाला घालायचा आहे। पाला घालून झाल्यानंतर सुमारे 2 ते 3 तासांनी सर्व आळ्या ज्या आहे वरती येतील। सर्व आळ्या व्यवस्थित वरती आल्यानंतर आणि त्यांनी पाला खाल्यानंतर आपण बघू शकता आपण या बेडचे आता पुढे विभाजन करणार आहोत। त्यानंतर आपण अशा पद्धतीनं 2 माणसांनी ही नेट उचलून घ्यायची आहे आणि जो पुढचा बेड आपण ट्रेमध्ये रेडी केलेला आहे त्यामध्ये हळू हाताने त्याची पलटी मारायची आहे। निळ्या जाळ्यांचा उपयोग इथे यासाठी होतो की आळ्या व्यवस्थित त्यांच्यातून आरपार वरती येतात। ही निळी जाळी व्यवस्थित मोराच्या किंवा तुमच्याकडे जो पिसारा असेल त्याच्या मदतीने व्यवस्थित अशी झटकून घ्यायची आहे। त्याला एक अर्धी आळी चिटकलेली असते आणि जेणेकरून त्या आळ्यांना काही इजा होणार नाही। आणि हे नेट व्यवस्थित झटकून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की पुढचा बेड तयार करायचा आहे। पुढचा बेड तयार करायचा आहे म्हणजे आपण येथे जी पलटी मारलेली जाळी आहे त्याचे परत आपण 2 बेड तयार करायचे आहे। तुम्ही बघू शकता कसं पंखाच्या मदतीने आपण त्याचे व्यवस्थित 2 भाग केलेले आहेत आणि आता आपण ते आळ्या दुसऱ्या बेडमध्ये शिफ्ट करणार आहोत। आपण खाली जो डबल पेपर अंथरलेला आहे त्यावरती असं पंखाच्या मदतीने तो बेड ओढून घ्यायचा आहे। आणि हाच पेपरचा कागद ॲज इट इज उचलून आपण दुसऱ्या ट्रेमध्ये तो ठेवणार आहोत। त्यामुळे इथं कुठेही जो आळ्यांशी आपला हातांचा संपर्क आलेला नाही, त्यामुळे इन्फेक्शन किंवा काही होण्याचे काहीही चान्सेस नाहीत। आपण बघू शकता मी कसा आल्हाद पेपरवरती उचलून घेतलेला आहे आणि शिफ्ट केलेला आहे। जो बेड आपण ज्या बेडवरची जाळी आपण उचलून घेतलेली आहे, जर त्याचं ऑब्झर्वेशन केलं असता त्यात जर तुम्हाला काही आळ्या शिल्लक राहिलेल्या असं वाटत असतील तर तो बेड अशा पद्धतीनं पंखांच्या मदतीनं उचकून द्यायचा आहे आणि उचकून झाल्यानंतर आपण त्यावरती जाळी टाकणार आहोत। जाळी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती आपण हलकी फीडिंग करणार आहोत जेणेकरून ज्या आळ्या वरती येण्यास सक्षम असतील त्या वरती येतील आणि आपण त्यावरती आलेल्या आळ्या आपण आपल्या मास्टर बेडमध्ये शिफ्ट करणार आहोत। मित्रांनो, ही माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील प्रत्येक व्हिडिओचे अपडेट हे वेळोवेळी भेटत जातील। जय हिंद, जय महाराष्ट्र।